पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ एकदा या अभिनेत्याविषयी म्हणाले होते की सगळ्या कलाकारांना माहीत असतं की काय करायचं आहे, पण तो असा एकमेव कलाकार होता की ज्याला अभिनय करताना काय करायचं नाही हे चांगलं माहीत असायचं. या अभिनेत्याने असंख्य चरित्र भूमिका साकारल्या, पण प्रत्येक भूमिकेत गरजेप्रमाणे बदल किंवा नाविन्य त्याने आणलं. आपल्या अभिनयानं कधी हसवणारा तर कधी रडवणारा हा ज्येष्ठ अभिनेता म्हणजे सुधीर जोशी. 1948 साली दादरमध्ये सुधीर जोशी यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण त्यांनी राजा शिवाजी विद्यालयातून आणि नंतर BA इकॉनॉमिक्सची डिग्री कीर्ती कॉलेजमधून पूर्ण केली. त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करायचं असं काही ठरवलेलं नव्हतं. ब्लॅकी अँड सन्स नावाच्या एका पब्लिशिंग कंपनीमध्ये ते सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. 1973 साली ही नोकरी सोडून त्यांनी सेल्स फील्डमध्येच दुसरी नोकरी स्वीकारली. 1974 साली मात्र त्यांना एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळी त्यांनी नोकरी सोडून पूर्णपणे अभिनयाकडे लक्ष केंद्रित केलं. 70 ते 90च्या दशकापर्यंत सुधीर जोशी यांनी वेगवेगळ्या नाटकांमध्ये कामं केली आणि एक उत्तम अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. सखी शेजारीण, घर श्रीमंताचं, शांतेचं कार्ट चालू आहे, एकदा पाहावं करून, हसता हसता, लपंडाव, अश्वमेध, जोडीदार अशा बऱ्याच गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. प्रसिद्ध अभिनेते बमन इराणी यांच्याबरोबर इंग्रजी भाषेतील आय एम नॉट बाजीराव हे नाटक सुद्धा खूप लोकप्रिय ठरलं. यामध्ये सुधीर जोशी आणि बमन इराणी यांची अशी काही गट्टी जमली होती की प्रेक्षक हसून हसून पोट धरत असत. या नाटकामुळे त्या दोघांची घट्ट मैत्री जमली, इतकी की एकदा सुधीर जोशी यांच्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेला बमन इराणी आणि त्यांची पत्नी बसली होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर सुधीर जोशी यांनी लवकरच चित्रपटांमध्ये सुद्धा कामं मिळवली. त्यांनी हमाल दे धमाल, भूताचा भाऊ, आमच्यासारखे आम्हीच, लपवा छपवी, सवत माझी लाडकी, एक उन्हाळ दिवस, तू तिथे मी अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. यातील अशी ही बनवा बनवी चित्रपटातील विश्वास सरपोतदार, गंमत जम्मत चित्रपटातील मामा, बाळाचे बाप ब्रह्मचारी चित्रपटातील बाबासाहेब कीर्तिकार, आयत्या घरात घरोबा चित्रपटातील विश्वासराव सरपोतदार ह्या त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही अत्यंत लोकप्रिय आहेत. सुधीर जोशी यांनी जवळपास 2 दशकांच्या कारकिर्दीत 30 ते 40 मराठी चित्रपटांमध्ये काम केले. 1985 साली प्रदर्शित झालेला अनंत यात्रा हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. याशिवाय चायना गेट, खिलाडी 420, पुकार अशा काही हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय साकारला. नाटक आणि चित्रपटांबरोबर सुधीर जोशी यांनी सिरियलमध्ये सुद्धा भरपूर काम केलं. इंद्रधनुष्य, प्रपंच, भिकाजी करोडपती अशा मराठी तर हम 5, चुटकी बजाके, डोंट वरी, जो हो जाएगा अशा हिंदी सिरियलमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने छाप सोडली. उत्तम अभिनेता असण्याबरोबर सुधीर जोशी एक माणूस म्हणून सुद्धा किती चांगले होते हे आपल्याला पुढील प्रसंगावरून कळेल. अभिनेत्री राधिका विद्यासागर तेव्हा नुकत्याच पुण्याहून मुंबईत दाखल झाल्या होत्या आणि सुधीर जोशींबरोबर काम करत होत्या. त्यांना पोर्टफोलिओ शूट करायचा होता. त्यावेळेला बमन इराणी एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून ओळखले जात होते. सुधीर जोशींना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी बमन यांच्याशी बोलणी केली आणि राधिका विद्यासागर यांचा अतिशय उत्कृष्ट पोर्टफोलिओ बनवून दिला. 14 डिसेंबर 2005 रोजी नाटकाच्या प्रयोगासाठी बाहेरगावी गेलेले असताना हृदयविकाराच्या झटक्याने सुधीर जोशी यांचा मृत्यू झाला. एक सच्चा अभिनेता हे जग सोडून गेला. सुधीर जोशी लवकर आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांच्या भूमिकांच्या रूपाने ते सदैव आपल्या स्मरणात राहतील आणि त्यांचं नाव घेतल्याशिवाय मराठी चित्रपट जगत पूर्णच होऊ शकणार नाही. आपल्याला सुधीर जोशींची कुठली भूमिका आवडते हे आम्हाला जरूर कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता निरोप घेतेय. नमस्कार.